साठी देखील गुरुनाथ शेंडे साहेब आणि श्याम पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असं मॅच द्यायचं आहे. यश तांबे ठरला या सामन्याचा सामनावीर 19 धावा 3 षटकांच्या पद्धतीने गोलंदाजी करताना देखील 1 विकेट अशी अष्टमूल्य कामगिरी यश तांबेने केलेली आहे म्हणून यश तांबे ठरलाय या सामन्याचा सामनावीर. सर्वप्रथम आपण मॅरेथॉनचं पारितोषिक देऊया. युकॉन तांबे आपण देखील यायचं आहे कारण आपल्यासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. गुरुनाथ शेंडे साहेबांकडून रोख 500 रुपयाचं पारितोषिक तसेच मॅनेजमेंटची आकर्षक ट्रॉफी देखील दिली जाईल. ट्रॉफी सुधाकर कालूराम भोईर यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे. ही ट्रॉफी दिली जाते तसेच कॅश प्राइज देखील नक्कीच गुरुनाथ शेंडे साहेबांच्या शुभ असते त्यांच्याच माध्यमातून ही कॅश प्राइज दिली जात आहे. युकॉन तांबे आपण देखील या युकॉन तांबे हे आलेले आहेत. युकॉन तांबेने ईश तांबे यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक देखील दिलं जाते. सर्वप्रथम ट्रॉफी दिली जाते ईश तांबेस हे आपण पाहू शकता. ईश तांबेस ही ट्रॉफी दिली जाते मॅनेजमेंटची ज्या मला सुधाकर कालूराम भोईर यांनी स्पॉन्सर केलेले आहे. त्यानंतर कॅश प्राइज युकॉन तांबे आपण देखील पुढे आपल्यास कॅश प्राइज दिले जाईल. ईश तांबे आपण जायचं नाही. ईश तांबे आपलं पारितोषिक श्याम पाटील साहेबांचे शुभ असते हे गिफ्ट हॅम्पर दिले जाते ज्यामुळे सुंदर बुधाजी भोईर साहेबांनी स्पॉन्सर केलेले आहे. आणि युकॉन तांबे आपल्यास 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आपण पाहू शकता. 500 रुपयाचं पारितोषिक कडक फटके आणि कडक लोटा. तर एवढे आपण स्वागत करूया. आपल्यामध्ये उपस्थिती आपण पाहतो खास उपस्थिती आपल्यामध्ये पाहायला मिळते माजी सरपंच श्याम पाटील साहेबांची आणि त्यांचा इतिहास सन्मान करण्यासाठी गुरुनाथजी शेंडे यांना विनंती असेल की आपण आपले शुभ असते श्याम पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे. माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत धामणगाव कशिवली त्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळते आणि त्यांचा इतिहास सन्मान गुरुनाथ शेंडे यांचे शुभ असते माजी सरपंच श्याम पाटील साहेबांना सन्मानित केले जाते हे आपण पाहू शकता. माजी विद्यालय शॉल हे आपण पाहू शकता. श्याम पाटील साहेब जो माजी सरपंच आहेत ग्रुप ग्रामपंचायत धामणगाव कौशवली त्याने त्यांचा इतिहास सन्मान इथे केला जात आहे. गुरुनाथजी शेंडे यांचे शुभ असलेला सन्मान स्वीकारताना श्याम पाटील साहेब शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन श्याम पाटील साहेबांना सन्मानित केले गेले. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत संतोष भोईर साहेब ज्यांच्या माध्यमातून पाण्याची सुविधा आम्हाला पुरवली गेली आहे. नेहमीच त्यांचा बहुमूल्य सहकार्य आम्हाला लाभतोय. जयजी सिंगोल यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते त्यांना सन्मानित करायचं आहे. संतोष भोईर साहेब यांच्या माध्यमातून पाण्याची सुविधा आम्हाला पुरवली गेली आहे आणि त्यांचा इतिहास सन्मान केला जातो. पाणी जीवन आहे जेल आहे तेल आहे. पाण्याची सुविधा संतोषजी भोईर साहेबांकडून आम्हाला पुरवली गेली त्यांचा इतिहास सन्मान इथे केला जातो हे आपण पाहू शकता. शॉल पुष्पगुच्छाने सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केला जातो. त्यानंतर आपल्यामध्ये प्रकाश सिंगोळे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मोलाचं सहकार्य या स्पर्धेमध्ये लाभलेलं आहे. आम्हाला मोलाचं सहकार्य करणारे प्रकाश सिंगोळे साहेबांचा सन्मान भाऊजी शेंडे यांना विनंती असेल की आपण आपले शुभ असते प्रकाशजी सिंगोळे साहेबांना सन्मानित करायचं आहे. त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा सन्मान इथे केला जातो हे आपण पाहू शकता. प्रकाशजी सिंगोळे साहेब ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बहुमूल्य सहकार्य लाभलेलं आहे आणि त्यांचा इतिहास सन्मान शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन केला जात आहे. आणि यानंतर बोलू आपण पुढील सामन्याकडे. इनिंगला सुरुवात या संपूर्ण मॅचचा धावता वर्णन करत असेल समोरच्या कक्षामध्ये सज्ज होतील माझे सहकारी संयोजक मनोज कारगे सर. Hello. Yes, thank you so much, respected commentator सुभाष धुमाळ सर. सर्वांचं दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आपण करतोय. इथे ड्राईव्ह केला चेंडू ऑफ ड्राईव्ह पाहतो आपण. वाडीस लॉंग ऑफला तिथे वेगाने जात असताना फिल्डर फेकी करेपर्यंत तितक्याच वेगाने अगदी मथुरच्या वेगाने या 2 धावा पूर्ण केल्या. राहुल या बॅट्समनने जो ओपनिंगला गेलाय. राहुलच्या सोबतीला भावेश अशी जोडी आहे आणि फ्रंटलाईन गोलंदाज जतीन उर्फ गंप्या असे सांगतात आमचे 12वे खेळाडू. गोलंदाज त्याचं नामकरण हो इथे बॅट वेगाने रोल केली. बॅटची कडा घेऊन शॉट थर्ड मॅनला तिथे कव्हर केलं जाते. काय जल्लोष सुरू झालाय बघा. इथे अगदी आनंदाचं वातावरण सुरू झालंय.
आनंदाच्या डोही, आनंदी तरंग आणि जेपी चषकामध्ये इथे उपस्थित सर्व मान्यवर जेपी चषकाचे 2 आधारस्तंभ सन्मानी माजी उपसरपंच ज्ञानेश्वरजी पाटील साहेब सुद्धा काल होते, आज पण येतील ते, परंतु त्यांचे जोडीदार त्याच्या खांद्याला खांदा लावून या स्पर्धेचं ज्याने स्वप्न पाहिलं ते सन्माननीय समाजसेवक आपल्यामध्ये सुंदर शेठ पाटील आहेत. त्याचं सुद्धा करूया आपण स्वागत. आणि सोबतीला अनेक मान्यवर आपल्यामध्ये जोडलेले आहेत आपल्या या मंचकावरती. आपण पाहतात ही स्पर्धा जेपी चषक 2025 धामणगाव. फक्त दिशा दिली, फ्रंटफुटला आला होता आणि तिथे कव्हरला चांगली फिलिंग झाली, फेकी सुद्धा लाजबाब, पण त्याच्यापेक्षाही चांगली रनिंग झाली दोन्ही पण बॅटरची. काय जबरदस्त वेगाने इथे धावा जोडण्याचा मानस आहे. पहिली इनिंग सुरू झाली, जय वाघोबा स्पोर्ट्स लाभ संघाने टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि आई गावदेवी पारवली संघाला फिल्डिंगसाठी पाचारण केलंय. आतापर्यंत षटकामध्ये जतीनने 3 चेंडू टाकलेत, ज्यामध्ये 4 धावा खर्च केलेल्या आहेत. जल्लोषपूर्ण वातावरण पाहतोय आपण धामणगाव नगरीमध्ये. मनमोहक दृश्य आहे, क्रिकेटचं सौंदर्य लुटतात आमचे लाडके प्रेक्षक. ड्राईव्ह केला पुण्याचा चेंडू, ओव्हर पिच होता, तिथे एक्स्ट्रा कव्हरला मिसफिल्डिंग झाली आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लॉंग ऑफ पोहोचत असताना एका धावेवरती ब्रेक लगावले पायानवरती दोन्ही बॅटरने. चांगला संयम राखतात एकमेकांमध्ये, आक्रमकता सुद्धा असलेली दाखवत असताना आपल्या ह्या मैदानामध्ये मी सकाळीच उल्लेख केला की दुपारच्या सत्रानंतर अगदी चित्तथरक सामने सुरू होतील. आपल्याला बेजोड बेतोड क्रिकेटचा आनंद मिळणार आहे लुटायला. उत्कंठावर्धक सामने पाहायला मिळतील आणि ती उत्कंठा आता शिगेला पोहोचू लागली या जय पारधीबाबा चषकाची. जय पारधीबाबा स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा आणि त्या स्पर्धेने पाहता पाहता शेवटचा दिवस गाठला आणि शेवटचा दिवस आता अमृतवाणी गोड होत असताना मैदानामध्ये फ्लाइंग डिलिव्हरी, बॅटची कडा विकेट किपरच्या मागे, तिथे फ्लाइंग स्लिपला झेल कॅरी नाही झाला, उंच उडी घेतली होती सेकंड स्लिपमधून त्या फिल्डरने आणि पाहता पाहता 1 धाव पूर्ण झाली. पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा, त्यानंतर लागोपाठच्या 4 चेंडूमध्ये 4 सिंगल आल्या आणि संघाची धावसंख्या 6 वरती पाहतोय आपण टीम जय वाघोबा स्पोर्ट्स लाभ संघाची. अनेक मान्यवर आपल्यामध्ये गेली 4 दिवस येत आहेत. प्रत्येकाला आपण भारतीय संस्कृतीनुसार सन्मानित करतोय. ही आपल्या धामणगावची ओळख आहे. अतिथी देवो भव आपण हे जोपासतोय संकल्पना. संज्ञा समीकरण हे जोपासलं पाहिजे, ब्रीदवाक्य जोपासलं पाहिजे. आपल्या भारत देशाचं संस्कृती सांगत असते की पाहुणे रावणे येते घरात तोची दिवाळी दसरा. आणि आपण एक प्रकारे 4 दिवसाचा सण इथे साजरा केला क्रिकेटच्या ह्या खेळाच्या माध्यमातून. तर मैदानामध्ये पहिल्या षटकाची समाप्ती झाल्याचा इशारा पंच संजय सुतार सर पाहतो आपण. सुलेख पंच विकी मोगरे आहेत आणि त्यांनी सांगितलं की टाइम सेट करा, तिथे लगेचच फिल्डिंग लावून घ्या, प्लीज जास्त एकत्र येऊ नका. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या बिनबाद 6 वरती पाहतो आपण लाभ संघाची. चला या फिल्डिंग लावून घ्या. अजून क्रुशियल मोमेंट नाही मित्रांनो. उगाच शक्ती घेण्यात अर्थ नसतं मित्रा, त्याला वेळ तशी लागते. शपथ 1 तारखेला घ्यायची, 31 तारखेला घ्या की मी ह्या वर्षामध्ये असं असं करेन, माझ्यामध्ये बदल करेन, मी हा संकल्प करेन. संकल्प फार महत्वाचा असतो. नवीन संकल्प, मी माझी ही वाईट सवय सोडेन, मी माझी चांगली सवय निर्माण करेन, चालू करेन, मी एक्सरसाइज सुरू करेन, मी चांगला खेळ सुरू करेन, मी चांगली प्रॅक्टिस सुरू करेन, मी चांगल्या लोकांना जोडेन, मी चांगली मैत्री जोडेन, मी माणसं जोडेन. जशी माणसं जोडली आमच्या ज्ञानेश्वर पाटील साहेबांनी आणि सुंदरशे पाटील साहेबांनी. आणि पाहता पाहता आपण पाहतो की गेल्या 4 दिवसामध्ये तब्बल मी तर म्हणतो की 200च्या आसपास पाहुणे येऊन गेले या स्पर्धेमध्ये. ही संपत्ती तुमची खरी संपत्ती आहे. पैसे काय सगळेच कमवतात मित्रांनो, परंतु प्रेम, आदर, सन्मान, माणसं ही प्रतिष्ठा तुम्ही कमवणं म्हणजे म्हणतात ना की शेवटच्या मोमेंटला जी गर्दी असते ना ती तुमची संपत्ती असते, ती तुमची किंमत असते, जी स्मशानभूमीमध्ये पाहिली जाते. धावसंख्या 6 वरती पाहतो आपण. पहिलं षटक समाप्त झालंय. नवीन षटकातील गोलंदाज यश सज्ज झाला, वडपे एंड कडून उर्ध्व विकेट जातोय. चॉप केलाय वाईड यॉर्करचा अगदी प्रयत्न सक्सेसफुली हाताळला. ह्या चेंडूला उत्तरच नसतं, सन्मान द्यावाच लागतो. एक सन्मान सचिन तेंडुलकरला, दुसरा सन्मान यॉर्करला अगदी द्यावाच लागतो. धावसंख्या 1 ने पुढे लाभ संघाची 7 वरती आपण पाहतोय. प्रत्येकाचं नियोजनबद्ध आयोजन पाहायला मिळालं आपल्याला. 2 आधारस्तंभ स्पर्धेचे जरी असतील ज्ञानेश्वरजी पाटील, सुंदरशेठ पाटील, तरी सुद्धा बाकी सर्व आमच्या लाडक्या आयोजकांनी फार मेहनत केली आहे स्पर्धेसाठी आणि त्याच कारणाने ही स्पर्धा यशस्वी होत असताना आपण पाहतोय. जेपी चषक 2025 या वर्षाच्या अखेरीस आपल्याला आलेली भेट आहे, गोड भेट. हो लाभ केला, ऑन साइडला उडवलाय, चेंडू जातो मिड विकेटच्या वरून, सिक्सर.
हो, लढायची गरज नाही ॲक्च्युली आम्हाला. इकडे आमचे प्रत्येक जण अगदी कॅपेबल आहे, त्याची क्षमता आहे, ताकद आहे, धाडस आहे. जसे सुंदरशेठ पाटील असतील, ज्ञानेश्वर पाटील असतील, महेश माळी असतील, गुरुराजी शेंडे असतील, स्वतःही बिल्डिंग उभ्या करू शकतात. काही गरज नाही लोढा आणि बाकी काय मोहन ग्रुपची किंवा रिजन्सीची काही गरज नाही आहे या परिसरामध्ये. तसं काय होणं नाही आहे. परंतु वेअर हाऊसेस आले. धाव संख्या 13 ऑन द बोर्ड. पुढे त्या लॉबचा प्रयत्न होता, मिस्ता मिक्स तो विकेट कोचरीच्या खाली येतोय. सॉफ्ट डिस्मिसल, कॉट बिहाइंड, फलंदाज बाद. घाबरायचं नाही, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. जबरदस्त, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ. आणि स्वप्न हे पहिलं स्पर्धेचं आमचे सन्माननीय सुंदरशेठ पाटील आणि ज्ञानेश्वर पाटील साहेबांनी आणि त्यांचं स्वप्न साकार होत असताना स्पर्धेच्या निमित्ताने फार मोठं व्यासपीठ लाभलं मित्रांनो तुम्हाला. आणि आज तुम्ही जी मेहनत केली गेली 4 दिवस त्याचं फळ मिळणार आहे. आज ग्रँड फायनल डे आहे. आज बक्षिसं घेण्याचा, बक्षिसं टिपण्याचा, बक्षिसं उचलण्याची वेळ आहे. त्यासाठी तुम्हाला आता प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. मैदानामध्ये विकेटचं पतन झालं. नवीन बॅटर गेला सुजल. 1 डाऊनच्या रूपामध्ये धाव संख्या 13 असताना लाभ संघाकडून गोलंदाज पुन्हा एकदा वडपे एंड कडून, वडपे हायवे एंड ऑन द विकेट. सुजलसाठी समोर खेचलाय, व्ही शॉप मध्ये लॉंग चोरीच्या खाली चेंडू सोडलाय. झेल घेण्याची पद्धत चुकीची. अगदी दोन्ही पण हात पुढे घेतले होते. अगदी छातीजवळ झेल सुरक्षित पकडला जातो, समजला जातो क्रिकेटच्या खेळामध्ये. या ठिकाणी स्टान्स वेगळा होता, चुकीचा होता, स्टाईल वेगळी होती आणि खूपच अर्ली पिकअपचा प्रयत्न तिथे असफल ठरला. आणि तिथे मात्र प्रयत्न झाला, तो फलंदाज बाद झालाय. हिट विकेट. येस, बघा फटका चांगला मारला, जीवनदार मिळालं होतं. आणि दुसऱ्या बाजूला त्याचं अगदी बॅट स्टंपला लागली होती. म्हणजे नियतीला हे मान्य होतं. हा नियतीचा खेळ असतो मित्रांनो. म्हणून प्रयत्न करत राहायचे. अपेक्षा करायची नाही की फळ काय मिळेल. प्रयत्नांते परमेश्वर ही अपेक्षा करायची असते की मला परमेश्वर मला त्याच्या अगदी सेवेमध्ये घेणार. हे प्रयत्न तुम्ही केले पाहिजे. त्यालाच म्हटलं जातं की केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. प्रयत्नांते परमेश्वर. बाकी फळ मिळेल त्याची अपेक्षा न बाळगता जे मिळेल त्यामध्ये समाधान मानायचं असतं. इथे सुजलची विकेट गेली. बघा फटका त्यांनी चांगला मारला होता, परंतु तिथे हिट विकेट झाला. इथे अगदी स्टिअर केलाय, चिरत धाडलंय, जातोय अगदी हलवार पद्धतीने सीमारेषेच्या बाहेर. प्रेक्षणीय, नशिबाचा चौकार. या ठिकाणी चौकाराला तो प्रणयच्या बॅटमधून जो अगदी नौखा गेला होता. पहिल्या चेंडूला सामोरं गेला, त्यांनी दिशा दिली. फक्त कव्हर पॉईंटला 2 फिल्डर तिथे पोहोचले होते, परंतु दोन्ही फिल्डरला चेंडू काय सापडले ना. आणि त्या दरम्यान चेंडूने हुलकावणी दिली, चेंडूने अगदी भुरळी पाडली आणि आपलं टार्गेट गाठलं. 4 धावांचं. धन्यवाद श्यामजी भोईर, काय कॅप्टन्सी आपली. आणि धन्यवाद पाहुणे संतोषजी भोईर. आम्ही आपलं हार्दिक आभार आणि स्वागत करतोय. आपण पुन्हा या, संध्याकाळी या बक्षीस देण्यासाठी. यावेळेला समोर टर्न केलाय, हाफ वॉली होता, अंडर आईस टर्न केला समोर. तिथे पाहतो फिल्डर पोहोचतोय. लॉंग ऑन सुद्धा आला होता, लॉंग ऑफने कव्हर केला. त्या दरम्यान 2 धावा सहज पद्धतीने आणि मोठ्या चपळाने पूर्ण केल्या आणि षटक संपल्याचा इशारा पंच संजय सुतार सरांचा. यशने षटक हे हाताळलं होतं. षटकामध्ये तब्बल यशने 2 गडी बाद केले, 13 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या. अगदी 2 षटकाची समाप्ती. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम लाभ संघाची धावसंख्या 19 वर. 19 ऑन द बोर्ड. या पुढील सामना असेल सांची स्पोर्ट्स खालिंग विरुद्ध आई संतोषी माता अनगाव. कॉन्टॅक्ट करा लगेचच. आपण आला असाल तर कॉल करा किंवा येऊन भेटा. आमच्या आयोजकांना चर्चा करा आणि टॉस साठी आपण सज्ज राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत पुढच्या सामन्याचा. सांची स्पोर्ट्स खालिंग विरुद्ध आई संतोषी माता अनगाव. आणि आपल्याकडे वेळ आहे तर चला आपण तर प्रेक्षक आपण टाळ्याच्या गजरामध्ये हेतूची सन्मान करूया.
जोपर्यंत चेंडू पडेल तोपर्यंत एक शाही सन्मान करतोय आपण, शिवशाही सन्मान. सन्मानी आपले लाडके सर्वांचे या स्पर्धेचे आधारस्तंभ सुंदर से बुधाजी भोईर साहेबांचा आपण इथे सन्मान करतोय, ज्याने आपल्याला या ठिकाणी गिफ्ट हॅम्पर सुद्धा दिले आजच्या दिवसामध्ये, जे आपण मेहंदी मॅचच्या माध्यमातून देत असतो. तर मी विनंती करतो गुरुनाथजी शेंडे आणि जय शिंगोळे या दोन्ही मान्यवरांना की आपल्या शुभ असते हा शाही सन्मान करावा. सुंदर सेठ काका भोईर आपले लाडके, हा एक व्यक्तिमत्वाचा सन्मान आहे. वरिष्ठ नागरिक परंतु क्रिकेटचे वेड आणि क्रिकेटचे चाहते त्यांनी आज मोलाचं योगदान दिलं आपल्याला. कृपया शाही सन्मान घेताना शूज काढा आपले आणि चप्पल काढा प्लीज, विनंती करतोय. आणि नेहमी या टीमला सपोर्ट करत असतात, कुठे पण असो सामना बघायला येतात, किती पण दिवसाची मॅच असू दे रोज हजेरी लावतात असे आमचे सुंदर काका भोईर, ज्यांचा आपण करतोय शिवशाही सन्मान या आपल्या व्यासपीठावरती स्पर्धेच्या निमित्ताने. JP चषक 2025 मध्ये हा शाही सन्मान होत असताना वरिष्ठ नागरिक सुंदर जय भोईर यांचा. आणि मैदानामध्ये आपण बघूया तिथे डॉट चेंडू आला गोलंदाज राजकडून, शेवटचा चटक इथे हाताळतो राज. लोअर फुल टॉस होता, ड्राईव्ह केला हाय बॅकलिपनी, चेंडू अगदी फास्ट वेगाने जात असताना मिड विकेटला फिल्डर तैनात आहे, फेकी करतो रॉकेट फेकी, मस्त चांगली फिल्डिंग, तितका सुरेख इथे थ्रो पाहतो आपण. अशा प्रकारची जर फिल्डिंग असेल तर गोलंदाजाला सुद्धा आत्मविश्वास येत असतो. आणि हे तुमचं तारतम्य, ही तुमची क्वालिटी दाखवण्याची हीच वेळ असते, हेच प्लॅटफॉर्म असतं. उद्याच्या मॅचची वाट बघायची नाही मित्रांनो, जी मॅच तुमच्या समोर आली आहे त्या मॅचला तुम्हाला कसं जिंकता येईल, कसं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करता येईल हा प्रयत्न करता आला पाहिजे. म्हणून जे आता आहे ते आताच करायचं आहे, जे आज आहे. कल करे सो आज, आज करे सो अब अशी गुजराती म्हण आहे, ती अगदी योग्यच आहे. उद्याचं आज करा, आजचं आता करा, वेळ दवडायची नसते, जिंकण्याचा प्रयत्न करा. मला हीच टुर्नामेंट जिंकायची आहे, मला JP चषक जिंकायचं आहे, उद्या वेगळा असतील ते पण प्रयत्न करणार, पण तत्पूर्वी मला माझा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी ही स्पर्धा जिंकता आली पाहिजे हा प्रयत्न करा. लॉफ्टेड स्ट्रेट ड्राइव्ह अगदी लॉगाने लॉकअपच्या मध्ये आणि उडी मारली तिथे लॉंगाने, त्याच्या डोक्यावर जात असताना सीमा पार नशिबाचा चौकार. बॅट मधून इथे हा चौकार बघितला आपण. आणि आमच्या लाडक्या ताईमाई अक्काले शेंगा घेऊन उखडलेल्या शेंगा, आपलं हार्दिक स्वागत आहे. चला प्रेक्षकांना आस्वाद घ्या त्या शेंगांचा, पैसे द्या बरं का. धावसंख्या 24 वरती इथे पाहतो आपण या चौकाराने फुललेली आहे. जतीनचं पहिलं षटक होतं ते 6 धावांचं, एजचं 13 धावांचं, 2 गडी बाद केले. पण या ठिकाणी वारंवार बॅट बदलल्या जातात, याचा अर्थ आता मात्र पूर्णपणे गेअर बदलले जातील. आमच्या सुदेश पाटील साहेबांच्या मर्सिडीजचे गेअर 6 गेअर टाकले जातील या मैदानामध्ये असं वाटतंय, कारण 3 चेंडू शिल्लक आहेत. स्मिथ हास्य असलेलं व्यक्तिमत्व सुंदरसेठ पाटील, ज्याने आम्हाला फार मोठं प्रेम दिलं मागच्या धामणगाव प्रीमियर लीग मध्ये, ना आम्ही विसरू शकणार. सुंदरसेठ पाटील, गौतमसेठ पाटील, महेशदादा माळी, सचिनदादा माळी, सतीश शेठ माळी इथे समोर अगदी उभी स्टेप मध्ये ड्राईव्ह केला, बॅकफुटला जाऊन फिल्डर वाट बघतो, चेंडूची आधी कलेक्ट केला, चेंडू अंडरआर्म फेकी करतोय, एखादा समाधान मानलं बॅटरने. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहतोय आपण ती 25 वरती जाऊन ठेपलेली आहे. आपण नंतर सन्मान घेणार या चेंडूच्या नंतर, या षटकाच्या नंतर घेऊया आपण. 2 चेंडू शिल्लक आहेत इनिंगचे. यापुढील सांची स्पोर्ट्स खालिंग आणि आई संतोषी माता अनगाव कॅप्टन येऊन थांबा आणि रिपोर्टिंग करा, आयोजकांची संपर्क साधा. आडवा झाला होता, आधी सफल होऊन तयार होता, पंचांनी पाहिलं की इम्पॅक्ट फार वाईड लाईनच्या बाहेर आहे, फुल लेंथ चेंडू वापरला गेला परंतु तो अचूक वाईड यॉर्कर नाही ठरला. अवांत धाव मिळाली. धावसंख्या 26 वरती टीम लाभ संघाची, 26 ऑन द बोर्ड. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. दोन्ही पण मोठे फटके आले तर 30चा पल्ला गाठू शकतो, मे बी त्या पलीकडे जाऊ शकते धावसंख्या. जी फायटिंग असेल आणि तो निर्माण करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे, पायांची हालचाल नीटशी केली पाहिजे. येस, तडफदार अगदी जबरदस्त देखना षटकार बिरकावून दिलाय स्क्वेअरच्या वरून, खणखणीत षटकार. सुंदर फटका बनवला इथे. चेंडू खराब नव्हता मित्रांनो, चेंडू चांगला होता, अगदी गुळलेचा टप्पा पडला परंतु बॅटचं स्विंग छान होतं. नजर लाजवाब होती बॅटरची, अगदी समोर घेतला आणि बॅट स्विंग केली आडव्या बॅटने, अगदी बॅट स्विंग करून
चेंडूला भिरकावून दिलं तर स्क्वेअर लेगच्या वरून षटकारासाठी धाव संख्या बरोबर आता झाली 30च्या पुढे जात असताना 32 वरती 32 ऑन द बोर्ड. फायटिंग स्कोर तयार झालाय. ह्या धाव संख्येमध्ये तुम्ही चांगली फाईट देऊ शकता. मॅच बॉल आलाय, नाही तर स्क्वेअर लेग पंचांनी बॉल दिलाय, त्यांच्याकडे अतिरिक्त चेंडू आहेत. पण आता धावा किती अतिरिक्त जोडता येतील ते महत्वाचे आहेत, कारण आता बोनस धावा असतील. 30चा पल्ला गाठला, तुमचं अगदी लक्ष गाठलं तुम्ही, जे तुम्हाला इथे ठेवायचं आहे समोरच्या संघाच्या समोर टार्गेट ठेवायचा आहे, जो तुम्ही संकल्प केलेला संकल्प सिद्धीस नेणं फार महत्वाचं असतं. ते सिद्धीस मध्ये नेण्यासाठी तुमची जिद्द फार महत्वाची असते. जिद्द, चिकाटी, तुमची मेहनत. टर्न करतोय इथे, चेंडू जातो डावीच्या वरून आणि तिथे वेगाने धाव पूर्ण होईल का? इथे 22 मध्ये 2 धावा मिळतात आणि गोलंदाज गेला तो विकेट किपरकडे जात असताना 2 धावा पूर्ण केला. तिसऱ्याचा नाद इथे फसला जाईल. 2 धावा मिळतील तुम्हाला. धाव संख्या 34 वरती आणि 35 धावांचं टार्गेट जिंकण्यासाठी 22चा इशारा पंच संजय सुतार यांचा पाहतो आपण. तर इथे तिसरी धाव घ्यायच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाले, परंतु 2 धावा मिळाल्या ज्या महत्वपूर्ण असतील, निर्णायक असतील या इनिंगसाठी. 34 धावा जोडल्या गेल्या आणि आपण आता बोलतोय टॉसकडे. तत्पूर्वी आपण सांगूया 35चं लक्ष आहे जिंकण्यासाठी टीम पारिवली संघापुढे. तर सन्माननीय किरणजी शिंगोळे साहेब आणि सूरजजी शेंडे साहेब, आम्ही आपल्या शुभ हस्त्यात टॉस करू इच्छितो. सामना असेल कृषी 11 आई संतोषी माता अनगाव विरुद्ध चांगलं तर आहेच आमच्यासाठी. हॅलो हॅलो श्रीकांतजी, तो माईक आणा जरा प्लीज. हॅलो हॅलो निर्णय काय? बिल्डिंगचा आहे. आम्ही बिल्डिंग. स्पर्धा कशी वाटते? जेपीच्या धामणगाव स्पर्धा आणि हा फायनलचा दिवस आहे. नियोजन तर चांगलंच केलंय आणि तुम्ही अगदी अनेक वर्ष क्रिकेट खेळताय असं वाटतं मला. नक्की तुमचं वय बघून, तुमचं बॉडी बघून क्रिकेट खेळलं पाहिजे की फक्त आपण व्यायाम म्हणून किंवा असं एक टाइमपास वेळ घालवण्यासाठी की कॅरियर म्हणून बघितलं पाहिजे? तुमचं म्हणणं काय? क्रिकेट खेळलाच पाहिजे. खेळून काय मिळणार आहे असं तुमचं काय म्हणणं? मला ऐकायचं जरा. खेळून काय मारल्यानंतर बाकी काही इच्छा नसेल क्रिकेट खेळण्यामध्ये? कॅरियर घडवायचं असेल, पैसा कमवायचा असेल, हल्लीची काळाची गरज आहे. पैसा तर आहेच क्रिकेट गावासाठी प्ले प्रयत्न करू. चला कॅप्टन, तुम्हाला विचारतो, क्रिकेट खेळणं कशासाठी पाहिजे? बोला, माझे प्रश्न वेगळे असतात. क्रिकेट हा खेळ खूप छान आहे. खेळल्याने भरपूर काही त्याच्यातून आपल्याला मिळतं. काय मिळतं? भरपूर काय मिळतं? काय मिळवायचं तुम्हाला? गावाचं नाव रोशन होतं, पैसा पण भेटतो, फक्त मेहनत पण करायला लागते तशी. बरोबर. मग तो पैसा कमवण्यासाठी क्रिकेट कशा पद्धतीने केलं पाहिजे? प्रॅक्टिस कशी केली पाहिजे? 2 टाइम प्रॅक्टिस केली पाहिजे जोरामध्ये. आणि जसं आपला भावेश पवार, पवन केणे असेल, विकी भोईर गेलाय, विवेक शेलार सुद्धा अगदी चांगल्या फॉर्म मध्ये आहे, म्हणजे आपण त्याला डोळ्यासमोर ठेवून आपण कॅरियर घडू शकतो की नाही? हो, नक्कीच. चला, तुम्हाला काय वाटतं 3 षटकामध्ये किती धावा योग्य असतील फाईट देण्यासाठी? 40. ओके, चल. हे 2 कॅप्टन होते. खालींच्या कॅप्टन टॉस जिंकला आणि फिल्डिंग करायचा निर्णय घेतला आणि बॅटिंग केले. या ठिकाणी पाहतो आपण ते अनगाव संघाला. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स जिंकेल ते ना आता. याला बाय ना, बेरेला बाय ना. चला, धावांचा पाठलाग सुरू होणार आहे मैदानामध्ये. आपण टॉस केला नवीन सामन्याचा अनगाव विरुद्ध खालिंग. पस्तीस धावांचं लक्ष. सलामीची जोडी सुद्धा आली आहे.
दरम्यान निलेशजी जाधव साहेबांचं स्वागत केलं या चौकाराने आणि ते स्टेजवरती सुद्धा आलेत बघा निलेशजी जाधव आणि त्यांचं आम्ही स्वागत करतोय सन्माननीय गुरुराजी शेंडे साहेब यांच्या वतीने सुद्धा मनपूर्वक स्वागत या चौकाराने आदरणीय सन्माननीय निलेशजी जाधव साहेबांचं. धावसंख्या 4 चौकार आलाय. प्रणयच्या बॅट म्हणून पाहतो आपण लक्ष समोर जिंकण्यासाठी 35 धावांचं इथे आहे ते आई गावदेवी स्पोर्ट्स पारवली संघापुढे. आणि पुढचा सामना सांची स्पोर्ट्स खालिंग विरुद्ध कृषी 11 आई संतोषी माता अनगाव असा आहे अशी आपल्याला माहिती मिळाली. टॉस सुद्धा झालाय आणि त्या ठिकाणी बघितलं आपण की खालिंग संघाने टॉस जिंकलाय. दरम्यान आपण लगेचच सन्मान पण घेतोय. या चेंडू नंतर टर्न केलाय मस्त पद्धतीने लेग फ्लिक आहे. चेंडू वेगाने जातोय स्क्वेअरच्या पायाच्या मधून जात असताना सुईतून धागा ओळावा त्याप्रमाणे 2 पायाच्या चेंडू जात असताना 4 धावांसाठी सुपर शॉट. विनंती करतोय भाऊजी शेंडे साहेबांना गुरुराजी शेंडे साहेबांना आपला शुभ असते आपण एक सन्मान घ्यावा. निलेश जाधव साहेबांचं आपल्या व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालंय तर गुरुराजी शेंडे ओके सुंदरशेठ पाटील आपण पुन्हा या. जाताना सांगतात की सर मी पुन्हा येईन आणि आपले निलेश जाधव साहेब जे आलेत त्याचा आपण शुभ सन्मान करतो आपल्या व्यासपीठावर. गुरुराज दादा शेंडे याच्या शुभ असते निमित्त जेपी चषक 2025 2026 ही क्रिकेटची स्पर्धा आणि स्पर्धेचा हा अंतिम दिवस. हो फ्लाइंग डिलिव्हरी शॉट ऑफ गुड लेन टप्पा पडला काहीसा अगदी काटा बदलला आणि टेक ऑफ सुद्धा झाला होता. चौकारानंतर मस्त कमबॅक केलं गोलंदाज आवेशने. आवेशपूर्ण गोलंदाजी भावेश आहे भावेश माफ करा या सर या. शिंगोडे आणि स्वप्नील पाटील आम्हाला सांगतात की सर आम्ही आलो जेवून या. म्हटलं जेवून काय सगळंच खाऊन पिऊन या नो प्रॉब्लेम. एनर्जी पाहिजे आपल्या शेवटपर्यंत. इथे लेग बायचा इशारा आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 35चा पाठलाग करत असताना पाहतो आपण 9 वरती थांबले. एक गडी बाद नाहीये. पहिले षटक सुरू भावेशच्या रूपामध्ये. भावेश नाव घेतलं की आपल्याला सर्वांचा लाडका आपला भावेश पवार आठवतो. काय त्याची मेहनत जिद्द चिकाटी परिश्रम आणि स्वतःला समतोल ठेवणं जमिनीवरती राहणं फार महत्वाचं. म्हणतात की आबाळाला हात लागून सुद्धा जो जमिनीवरती असतो ज्याचे पाय तो खरा मोठा माणूस असतो. तो खरा मोठा खेळाडू असतो. त्यातील मोठा खेळाडू आपला लाडका भावेश पवार. कुठल्या पद्धतीने अहंकार नाहीये नो इगो सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंग म्हणून अनेकांचा तो गळ्यातला ताईत बनला आपल्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती भावेश पवार. इथे धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 वरती 35चं लक्ष. यश आणि प्रणय बॅटर आहेत. ड्राईव्ह करतोय यश चांगला ड्राईव्ह होता इथे परंतु तिथे गॅप मिळत नाही. 2 फील्डर पोहोचलेत आणि कव्हरिंग करतात डीपा पाठलाग करत असताना पहिल्या षटकानंतर बरोबर 11 विदाउट लॉस 11 धावा. तसं पाहता काहीसा रिक्वायरमेंट खाली आलाय कमी आहे परंतु कव्हरअप करतील त्याचं कारण की पूर्णपणे 10 विकेट आपल्या हातामध्ये राखून खेळतोय या ठिकाणी संघ तो म्हणजे आई गावदेवी स्पोर्ट्स पारिवली. या परिसरामध्ये पारिवली कारिवली अशी गावं बरीचशी आहेत आणि त्या गावांमध्ये मोठमोठे संघ इकडे निर्माण झालेले आहेत. हा वाडा कवाड परिसर असेल. हा कालच मला माहिती पडली की संतोष गुरव जे म्हणाले की आमच्या असोसिएशनमध्ये तब्बल 100 पेक्षा जास्त संघांची नोंदणी झाली आहे. म्हणजे किती संघ बनतात क्रिकेटमध्ये. त्याच कारणाने ISPLची स्पर्धा आली. त्याच कारणाने ISPLच्या पेक्षा अजून मोठमोठ्या स्पर्धा येणार आहेत आपल्या बेटीसाठी तालुका आणि जिल्हा पातळीवरती. त्याचं नियोजन सुरू आहे. त्याचं अनाउन्समेंट झालं की तुम्हाला कुठेतरी कळेल. तुम्हाला युट्यूबला कळेल किंवा आम्हीच कुठेतरी तुम्हाला सांगू जेव्हा माहिती मिळेल तेव्हा. कारण मित्रांनो पहिल्या ISPL साठी 277 कोटी रुपये खर्च केला. दुसऱ्या ISPL साठी 450 कोटी रुपये आणि आताच्या ISPL साठी 600 कोटीचं टार्गेट आहे बजेट आहे खर्च. बघा किती मोठं नियोजन. धावसंख्या 11 इथे पाहतो आपण. लॉफ्टेड ऑन ड्रायव्हर तिथे फिल्डर नाही इनफिल्ड मध्ये ऑन आणि आउटफिल्डला तिथे फिल्डर येतोय वेगाने 2 टप्प्याने कव्हर केलं. फेकी मस्त अगदी डायरेक्ट ॲट द स्टंप परंतु गोलंदाजाने समोर जाऊन तो चेंडू अडवला कारण ओथ्रो झाला की अतिरिक्त धावा जात असतात. धावसंख्या 1 ने पुढे 12 वरती पाहतो आपण जाऊन ठेपलेली आहे. गोलंदाज ओव्हर द विकेट लेग स्लिप फ्लाइंग स्लिप कव्हर पॉइंट रिव्हरचा पवित्र घेतला. तिथे चेंडू वेगवान होता पेसर रन होता. लाऊड अपील केली जात असताना स्टान्स बदलला अगदी रिलीज होतानाच बॅटरने तिथे बघितला आपण. बॅटर आहे तो यश. प्रणय खेळतोय 2 चौकार 2 डॉट 2 डबलने 10 वरती वैयक्तिक
आणि यश खेळतो 2 चेंडूमध्ये सिंगल वरती. विकेटचं पतन नाही म्हणजे आता जोखीम घेणं गरजेचं असेल पारिवली संघाला, कारण लक्ष्य 35 धावांचं गाठायचं आहे. जोखीम घेतोय, अडवा येतोय, अक्रॉस द लाईन येतोय, पण तो काय चेंडूला खाली ठेवतोय. सुरेख पद्धतीने हाताळली गोलंदाजाची. टप्पा पडतो शॉर्ट ऑफ गुड लेंथ, टप्पा पडला चेंडू खाली राहतो आणि थोडासा बाहेर सुद्धा निघत असताना इथे अगदी अचंबित केलं बॅटरला. ते म्हणजे यशला. यश संपादन करता येत नाही, अपयशी ठरतोय. लागोपाच्या 2 चेंडूमध्ये एकही धाव देत नाही गोलंदाज सुजल. नावामध्ये सु दडलाय, जबरदस्त. सुजल म्हणजे शुद्ध पाणी. खूप छान, सुंदर. आमचे सुंदर सेठ पाटील सुद्धा आहेतच, येतील ते लगेच पुन्हा एकदा. फुल टॉस दिला इथे आणि विकेट किपर बीट केला, तर लेग स्लिप एका प्रयत्न केले, परंतु त्याचे प्रयत्न इथे कमी पडले. चेंडूने हुलकावणी दिली. पाहता पाहता तिथे धावा जोडल्या जात आहेत, धावतायत, पळतायत दोन्ही पण बॅटर यश आणि प्रणय. आणि इथे मात्र पंचाचा सिग्नल आम्हाला बॅट कटचा येत असताना पाहतो की 2 धावा बॅट कटने जोडल्या जाव्या आणि आमचे करंजी गुळी जोडतायत. धाव संख्येमध्ये 14 धावा झाल्यात टीम पारिवली संघाच्या. आई गावदेवी स्पोर्ट्स पारिवली संघ धावांचा पाठलाग करतो या सामन्यामध्ये. या पुढचा सामना असेल सांची स्पोर्ट्स खालिंग, ज्यांनी टॉस जिंकला, विरुद्ध कृषी 11 आई संतोषी माता अनगाव असा सामना असेल. आपण तयारीला लागा. खालिंग संघाने फिल्डिंग घेतले, अनगावची बॅटिंग असेल. ओव्हर द विकेट जात असताना रिव्हर्सचा पवित्रा घेता घेता चेंडू खूपच वेळ टाकला गोलंदाजाने आणि पंच विकी मोगरे सरांचा इशारा वाईटचा इथे येतोय. खराब चेंडू, वाईड, वाईट, चांगला नव्हे. या अवांतराने धावसंख्या फुलते, 15 वरती जाऊन टेपलेली आहे पारिवली संघाची. आणि समीकरण मला करण गुळवी सांगतात की सर 8 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज जिंकण्यासाठी. 8-20 समीकरण आले. विकेटचं पतन अजिबात नाही बघा, पण तो धावा पण येत नाहीये. टर्न करतोय, वारंवार अडवा येतोय बॅटर, तिथे समोर खेळत नाहीये, लॉप करत नाही, फक्त टर्न करतोय. इथे टर्न करून एक सिंगल प्राप्त केली वेगाने. डीप बॅकॉस्केचा फिल्डर येईपर्यंत सिंगल इथे यशच्या खात्यामध्ये, संघाच्या खात्यामध्ये भर. धावसंख्या 16 वर. आता 19 धावांची गरज 7 चेंडूंमध्ये. 7-19 समीकरण. प्रयत्न केले पाहिजेत स्वप्न साकार करण्यासाठी. आमचे सन्मान्य माजी उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील साहेबांनी स्वप्न बघितलं, त्याच्यासोबत सुंदरशेठ पाटील साहेबांनी स्वप्न बघितलं की आपण एक असा चषक ठेवायची की त्या चषकामध्ये सर्वांना संधी मिळाली पाहिजे. 4 दिवसीय स्पर्धा आपण ठेवायची. ते स्वप्न त्यांचं साकार होत असताना त्यांनी स्वप्न बघितलं, प्रयत्न त्यांचे झाले, त्यांच्यासोबत त्यांचं पूर्णपणे सहकारी मंडळ ज्याने अहोरात्र मेहनत केली आणि पाहता पाहता हा सक्सेसफुल ही टुर्नामेंट स्पर्धा प्रत्येकाने डोक्यावरती घेतलेली आहे. लॉप केला समोर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ओ चेंडू मिळणार नाहीये, फिल्डर पोहोचण्याच्या पलीकडे. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेरच्या धावांसाठी. रेकॉर्ड ब्रेक असेल किंवा काय असेल, परंतु क्रिकेटचा खेळ मित्रांनो रेकॉर्ड तोडण्यासाठी आणि मोडण्यासाठीच असतो. जो रेकॉर्ड निर्माण करतो त्याचा रेकॉर्ड मोडण्याचा प्रयत्न करायचा असतो. त्यासाठी तुम्ही खेळायचं असतं आणि तुम्हाला खेळता खेळता अगदी मोठमोठी बक्षिसं प्राप्त करायची असतात, स्वप्न पूर्ण करायचं असतं. आणि आम्हाला अनेकांनी इथे मोलाचं योगदान दिले या स्पर्धेसाठी. आपल्यामध्ये उपस्थित आहेत सुंदर काका बुधाजी भोईर, त्यांचा मी आभार व्यक्त करतोय ज्याने आम्हाला गिफ्ट हॅम्पर दिले मॅचसाठी. आणि ज्ञानेश्वरजी पाटील, सुंदरशेठ पाटील जे आपले माजी उपसरपंच आहेत, ज्ञानेश्वरजी पाटील आणि सुंदरजी पाटील म्हणजे समाजसेवक, यांच्या सोबतीला श्रीकांतजी पाटील, रुपेशजी शेंडे, स्वप्नीलजी पाटील या सर्वांची अथक प्रयत्न आणि मेहनत इथे शिगेला पोहोचलेली असताना त्यांची पणाला लागली. आणि पाहता पाहता हा सक्सेसफुली आपण चषक इथे साकार करत आहोत या मैदानामध्ये. पण ही स्पर्धा, हा सामना कोण सक्सेस करेल, कोण विजयश्री खेचून आणेल. चौकाराला धावसंख्या पोहोचली ती बरोबर 20 वरती. येणारे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे टीम पारिवली संघाला. अगदी बघा किती कमी वयाचा खेळाडू इथे तयार झालाय. बॉलिंग करण्यासाठी काय धाडस आहे हे टेनिस क्रिकेट सांगताय. आता आयएस पोलमुळे हे युग आलं मित्रांनो. आता आई वडील जे आधी नावं ठेवायचे ते म्हणाला की बेटा पुस्तकं पण वाच आणि क्रिकेटचे धडे पण गिरव. हे आता गरजेचं झालंय, कारण फार मोठं आता कॅरियर मिळणार आहे, प्लॅटफॉर्म मिळणार आहे. 6 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. धावसंख्या झाली 20 टीम पारिवली संघाची. दुसऱ्या बाजूला संघ पाहतोय आपण तो जय वाघोबा स्पोर्ट्स लाभ, त्या संघाकडून इथे 34 धावा झाल्या. इथे पहिला वाईट टाकला गोलंदाजाने मिस्टर मानसने. मानस इथे स्ट्रॉंग पाहिजे मित्रा, तुझी मानसिकता स्ट्रॉंग पाहिजे. अगदी त्याने हिंमत केली आहे. अगदी असं वाटतं की रेग्युलर बॉलर आहे. त्याचा अगदी स्टान्स बघा, त्याचा कॉन्फिडन्स चालण्यामधली शरीर भाषा पाहायला मिळते.
की तो रेग्युलर बॉलर आणि बघा काय जणवी आहे, सुंदर रिलीज. वाह, विजय पावलेची आठवण येते मला, मस्त रिलीजिंग आहे, क्या बात आहे. मानस कमबॅक केलंय, पहिला वाईट टाका त्यानंतर डॉट काढलाय आणि एक चेंडू मध्ये एकच धाव दिली आतापर्यंत, धावसंख्या 21 वर. 5 मध्ये 14 पाहिजेत. मॅच बनलीये, मॅच बनवू पाहते. काहीच इथे पलटा भारी आहे तो म्हणजे टीम लाभ संघाचा, ज्याने 34 धावा उभ्या केल्यात. पण तो एखादा मोठा फटका जर आलाय चेंडू मध्ये आता तर मे बी इथे मॅच न्यूट्रल बनेल. प्रयत्न करायला पाहिजेत. हार मानायची नसते. आधीच्याने काय केलं ते विसरून जायचं असतं. तुम्हाला काय करता येईल, तुम्हाला कसं स्वतः सिद्ध करता येईल, हा प्रयत्न जो करतो तो हिरो ठरत असतो. म्हणून पाठीमागे बघायचं नसतं, पाठीमागे बघून शिकायचं असतं आणि पुढे बघून चालायचं असतं. स्वीप केलाय, रिव्हर्स स्वीप नजारा एका टप्प्याने, डेलिशियस 4 रन. वाव, यालाच म्हणतात की तुमची हिंमत, तुमची जिद्द, तुमची चिकाटी आणि तुम्ही पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षामध्ये साकार करत असताना तुम्हीच केलेले प्रयत्न केले ते रिव्हर्स हिटचा प्रयत्न झाला आणि तो सक्सेसफुली प्रयत्न झाला. तो 4 धावांसाठी धावसंख्या 4 फुललेली आहे ती बरोबर 25 वरती. आता मात्र जिंकण्यासाठी 10 धावांची गरज, 4 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज. वा, या चौकाराने मात्र अशा उंचावल्या गेल्यात पारुली संघाच्या. स्वप्न त्यांचे साकार होऊ शकतं असं त्यांच्या मनामध्ये आलंय आणि का नको. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड, नथिंग इम्पॉसिबल. बरोबर सुंदर काका, या बाय, जाऊन या, पटकन जेवून या मस्त पद्धतीने. सुंदर काका भोईर चाललेत, काल पण असेच चालले होते, असाच आवाज दिला त्यांनी, टाटा केलं, बाय बाय. यावेळेला डावेस्टीच्या बाजूला चेंडू पडला पण पंच वळता सांगतात की इट्स अ वाईट डिलिव्हरी. गोलंदाजाला हिंमत दिली पाहिजे. मानस आहे, काहीसा दबाव घेतोय आणि त्या दबावाला झुगावून तुला कामगिरी करायला लागेल बा मानस. तुला जग पाहतो पूर्णपणे. प्लीज मूच्या माध्यमातून सुद्धा अगदी तुझे नाते गोते घरचे सर्व परके पाहत असतील, त्याला तुला करून दाखवायचंय, हे मैदान गाजवायचं आहे, हिरो बनायचंय, तुझी जिद्द दाखवायची आहे. जे तुझ्यावरती निंदा करतात त्यांना तुला सक्सेस करून दाखवायचंय. इथे मात्र सक्सेसफुल होईल का? स्वतःच्या फाउंडमध्ये झेल टिपलाय, कोट अँड बॉल, फलंदाज बाद, सेलिब्रेशन बघा त्याचं. आणि निमंत्रित केलेला फटका मारण्याच्या मध्ये तिथे मात्र यशची खेळी संपुष्टात झाली आणि एक सुंदर झेल टिपला आपल्या स्वतःच्या फाउंडमध्ये. या ठिकाणी यशने 8 धावा आपल्या संघासाठी केल्या. धावसंख्या 26 असताना विकेटचं पतन झालं. इथे आता 3 चेंडू शिल्लक आहेत. करंजी सांगा मला, चेंडू किती शिल्लक आहेत? 3 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची गरज आहे जिंकण्यासाठी ती 9. 3-9 समीकरण आलंय. 3 = 3, 3 × 3 = 9. 3 × 3. आणि जर बॉलरने मॅच जिंकू दिली तर आमचे सन्माननीय आयोजक रुपेशजी शेंडे साहेबांकडून तब्बल 200 रुपये कॅश प्राइज मिळणार आहे. ते मिस्टर मानस या बॉलरला, त्यांना सुद्धा त्यांची गोलंदाजी भावली, आवडली आहे. त्यांनी सुद्धा इथे अगदी प्रोत्साहित केले मानसला. कम ऑन मानस, नवीन बॅटर आलाय. इन ॲट 3 अक्षय. 3 चेंडू 9 धावांची गरज. फुल टॉस समोर उडालाय, झेल टिपला जाईल का? मिड ऑफ रिव्हर्स मध्ये जातोय, झेल टिपलाय, मानसने विकेट प्राप्त केली आहे. हा चमत्कार करतोय, छोटा पॅकेट बडा धमाका, जबरदस्त. काय मॅच बनवली मानसने. एकदा टाळ्या वाजवा मित्रांनो, टाळ्या थांबवू नका. या छोट्या पुऱ्या बघा, मूर्तीमान कीर्तिमान दाखवले, छोटा पॅकेट बडा धमाका. त्याने अगदी जबरदस्त कमबॅक केले, हिंमत नाही सोडलीये. त्याच्या मनामध्ये ठरवलं होतं त्याने की मला जिंकायचं आहे. आणि अजून जर एक विकेट प्राप्त केली तर श्रीधरजी पाटील आमचे सन्मानी, त्यांच्या माध्यमातून मानसला 200चं बक्षीस मिळणार आहे. आणि मॅच जिंकून दिली तर आमचे रुपेशजी शेंडे सुद्धा त्याला बक्षीस देणार आहेत. परंतु इथे मात्र काय झाले, काय बिघडले बघा. विकेटचं पतन झाल्याने मानस आहे हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. होऊन जाता टाळ्या माझ्यासाठी. ऑल दी बेस्ट, कम ऑन, यू हॅव टू टेक द विकेट, you have to make the hat-trick, you must do it, you have to do it in this ground, in this JP tournament, JP trophy. Namangaon, oh flying and miss, wow, what a match, what a bowling, match फिरवली मित्रांनो या मानसने. मॅच झुकली आता लाभच्या दिशेने.
अगदी दुप्पत्ती पेटवलेली आहे, सुगंधित झाली या ठिकाणी म्हणू शकतो आपण. प्रवेशद्वाराकडे गेली आहे लाभ गावच्या धावसंख्या 26 वरती आणि ते 9 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत. लास्ट बॉल 9 धावांची गरज. एक चेंडू ड्राईव्ह केलाय आणि काय सामना इथे जबरदस्त आधी जिंकलाय तो म्हणजे 8 धावांनी टीम लाभ संघाने. आपलं हार्दिक अभिनंदन आणि कौतुक करते पारडी टीमचं.